कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत। ई-ऑफिस प्रणालीबरोबरच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी आठवड्यातून एक दिवस तालुक्याच्या ठिकाणी भेटी देण्याचे निर्देश त्यांनी यापूर्वी दिलेत। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस हे कोल्हापुरातून जात असताना त्यांनी एका दुचाकीचा अपघात पाहिला। या अपघातात दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं नसल्यानं त्याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला। आपल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरावं असा आदेशच त्यांनी दिला। त्यानुसार हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी 1 जुलैपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांबरोबरच आता अभ्यागतांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून याबाबतची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे। त्यानुसार उद्या बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे एक पथक कार्यरत राहणार आहे। मी जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वीकारल्यानंतर पूर्ण अधिकारी आणि कर्मचारीसाठी हेल्मेट कंपल्सरी केलेली आहेत आणि जे कोणी इथे विजिटर्स म्हणून येणार आहेत त्यांना सुद्धा मी हेल्मेट कंपल्सरी केलेली आहेत। हे करायचे उद्देश असा आहे की म्हणजे खूप व्हॅल्युएबल आहे का आमचं जीवन आणि जीवनला प्रोटेक्ट करणारी एक वस्तू म्हणजे 600 रुपये 700 रुपयाची एक वस्तू आहे, ते सुद्धा कोणीच वापर करत नाही। तुम्ही कोल्हापूरमध्ये बघितलं असाल तर कोणीच हेल्मेट वगैरे वापर करत नाही आणि माझं मूळ गावमध्ये आणि इथे पण 15-20 दिवस अगोदर एक मृत्यू झाला होता हेल्मेट नसल्यामुळे, ते मृत्यू झाला होता। ते बघून मला खूप वाईट वाटलं। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असला तरी कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना हा निर्णय पचनी पडणार का हे पाहावं लागणार आहे।